मला तर काही झालंच नाही. माझं झालं एक प्रश्न, समजा आता जनतेबद्दल सहकार्य म्हणून काय आम्ही आमच्या काय भूमिकेत नाही ना, दवाखान्याचं मला काही झालंच नाही. पण हे आता लोक सगळे वापस पाठवायचे सगळे, आणि आम्ही मुंबईला केव्हा जायचं आता? आपण काय करा बरं का, पोलिसांचा आणि कायद्याचा मान सन्मान म्हणून त्याचा जाऊ द्या. सगळ्या राज्यात शांत राहायचं, सगळ्या राज्यात शांत शांत. आपण आता आंतरवालीत जाऊ, 10-15 मिनिटं तिथं बसू, तिथं एक निर्णय घेऊ आणि खांबे साहेबांशी चर्चा करू. आंतरवालीतच काय जो निर्णय ठरवायचा ते ठरवू. फक्त मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून माझं पहिल्यापासून 6 महिन्यापासूनचा विषय, सगळ्यांनी शांत राहायचं, शांत राहायचं. एकही माणूस खर्चाटला नाही पाहिजे आपला. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आपण घेऊच, आणि आरक्षण बी कसं देत नाही तेही बघू. त्याचा काही अडचण नाही. फक्त मराठ्यावर किती अन्याय केला जातो याच्यासाठी सावध राहा. आता आपण काय करू, खांबे साहेब आलते ना, मोबाईल पाटील मग असं म्हणायचं की तूर तर मुंबईचं तुम्ही स्थगित केलं. आणखीन नाही, पण काही परिस्थिती बघून शहाणी भूमिका ही घ्यावा लागते. हट्टेवादी भूमिका घेऊन लोक अडचणीत नाही आणायचे, कारण हे लोक लय विचित्र आहेत एकदा कामाला लागल्या. हो, त्यामुळे शांतते ठेवणं होते ना. खांबे साहेब हा, मग आता ते अडवून आहे ना, दम लागतो ना त्याला. स्वागत हे म्हणे याच्यावर सागर बंगल्यावर, हे स्वागत आहे होय? रात्री करणार होता साहेब, तो रात्री करणार होता. त्याच्यापेक्षा 10 फूट हुशारी मी, तू फक्त गृहमंत्री झालेला आहे. आता असं करावं असं आम्ही ठरवलंय की मोबाईल घेता थोडा खाली, 1 मिनिट. हा, तर यांना सगळ्याला आंतरवालीत घेतो, यांना सगळ्याला समजून सांगतो, यांना सगळ्यांना गाड्या घेऊन, कारण जी परिस्थिती असेल त्यावेळेस कायद्याचा सन्मान कसा करायचा, काय करायचं हे आपण बी थोडं समजून घेतलं पाहिजे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तर घेऊच, आणि तिथून व्यवस्थित यांना सगळ्याला तुमच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांच्या त्यांच्या घरी जायचं सांगतो. बर तुम्ही म्हणता तसं बस का, ते बी सांगतो. आणि हा बैठक संचारबंदीत कशी घेता येणार मग? उठन ना, ती उठन ना, ती काय उठणार नाही का? कायद्यात सन्मान करायचं म्हणजे उठणच ना. त्याला महाराष्ट्रात राहायचंय, आपल्याला राहायचंय, तो बी कुठं जाणार नाही ना. पण तू चूक केली, तू चूक केली. तुम्हाला सागर बंगल्यावर आमंत्रण दिलेलं आहे, स्वागत करतो ये म्हणून, आणि दार लावून घेतले. आणि हे पोलीस बांधव तुझे नाही येत, ध्यानात ठेव. यांना विनाकारण विठीस धरून कायद्याचे तो हे करायला लागला. हे सगळ्या जनतेचे आहेत. संचारबंदी उठव बघ, मुंबईला येतो का, आणि ते लोक सोडून दे लवकर. ते आमचे धरलेले आहेत ना, ते लोक लवकर सोडून द्यायचे सांग. तुला ही विनंती, आता सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या गाड्यात बसा आणि तिकडे चला. दुसरं तुमच्यासाठी आता पाहिजेच तर तिथं सलाईन लावतो, फक्त तुमच्या शब्दाखातर. बाकीचं मग मी ऐकणार नाही. म्हणजे एक सन्मान करायचा म्हणून तोडल्या होत्या मी तिथं सलाईन लावतो, त्याच व्यासपीठावरती तुमच्या शब्दात मान ठेवून पोराव शांततेत माघारी जा. संचारबंदी उठली लगेच अंतरवाली ते. हा, पाटील साहेब, संचारबंदी फक्त मराठा आंदोलनासाठीच आहे की राजकीय कार्यक्रम पण बंद असतील त्यांचे? हो साहेब, ते तुम्हाला काय माहित. मग साहेब सगळ्या नागरिकांसाठी, मंत्री नागरिकातच पुढं मग रद्द होत्या ना.